इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 29 मे रोजी 21 किलोमीटरची जलपदयात्रा काढण्यात येणार आहे। ही पदयात्रा राजकारण विरहित असणार आहे। इचलकरंजी शहराच्या अस्तित्वाची लढाई असल्याने शहरातील सर्वच नागरिकांनी मतभेद बाजूला ठेवून जलपदयात्रेत सहभागी व्हावा असं आवाहन महापालिकेतील विरोधी पक्षाचे नेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलंय। इचलकरंजी शहराला सुळकुड योजनेतून पाणी मिळावं यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत। मात्र नदीकाठच्या गावात विरोध असल्यानं हा प्रश्न रखडलेला आहे। इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा आणि रखडलेला हा पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी पुन्हा एल्गार पुकारलाय। या संदर्भात नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी माहिती दिली। गावभागमधील पुरातन महादेव मंदिरातील शिवलिंगाला सुळकुडच्या पाण्यानं जलाभिषेक घालून जलपदयात्रेची सुरुवात होणार आहे। शहरातील प्रत्येक घरात पाण्याचा थेंब पोहोचावा अशी प्रार्थना करत ही पदयात्रा शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करणार आहे। भागाभागातील नागरिकांच्या भावना, वेदना आणि पाण्याची तगमग शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येते। या पदयात्रेची सांगता शहापूर गावचावडी समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार आहे। त्या ठिकाणी जागर सभा होणार आहे। सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीही या पदयात्रेत सहभागी व्हावा असं आवाहन त्यांनी केलं। नगरसेवक रणजित जाधव यांनी आमदार राहुल आवाडे यांना लक्ष करताना 1.5 वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात पाणी प्रश्न सोडवतो असं सांगितलं होतं। या प्रश्नावर आता आमदार राहुल आवाडे गप्प का आहेत असा सवाल उपस्थित केला। यावेळी नगरसेवक अमरजित जाधव, शिवाजी पाटील, अभिजित रवंदे उपस्थित होते।